नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी 2 वर्ष टिकणारा मोरावळा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. तर ह्यासाठी मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता स्टीमर घेतलं, त्यामध्ये सगळे आवळे घेतलेले आहेत आणि याला आपण 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुमचे केस खूप जास्त गळत आहेत, स्किन खूप डल झाली आहे, तर तुम्ही तर हा आवळ्याचा मुरब्बा किंवा मोरावळा नक्कीच बनवा. तर छान असे आवळे वाफवून झालेले आहेत. ह्याच्या अशा फोडी देखील वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. एखादी कळी उमलावी तसे हे आवळे आपले उमललेले आहेत. तर आता हे सगळे आवळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या फोडी सुट्ट्या सुट्ट्या करणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अख्खे आवळे देखील मुरब्ब्यासाठी असे वापरू शकता, पण बऱ्याचदा मुलं घेतात आणि तेवढा आवळा संपत नाही, त्याच्यामुळे मी ह्या आवळ्याच्या अशा फोडी साईडला करून घेते आहे, वेगळ्या वेगळ्या करून घेते आहे आणि आतमधलं जे बी आहे ते काढून घेते आहे. तर चॉईस तुमची आहे, जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. तर आवळे अतिशय मस्त असे वाफून झालेले आहेत. ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत किंवा ह्याचे जे आवळ्याच्या फोडी आहेत त्या अगदी अलगद सुट्या सुट्या होत आहेत. तर ह्यासाठी मी 1 किलो साखर घेतलेली आहे. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर अतिशय परफेक्ट प्रमाण आहे. पण आता माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आहे, ती म्हणजे मी कढई छोटी घेतली आहे आणि ह्यामध्ये हे सगळं बसणार नाही आहे. त्यामुळे मला हे नक्कीच आता दुसऱ्या मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करावं लागणार आहे. ॲक्च्युली माझी चूक ही झाली की मला अंदाज आला नाही. मला वाटलं साखर वितळेल, पण हे हलवायला खूप जास्त अवघड होतं आहे. त्यामुळे मी ह्याला आता एका माझ्या घरामध्ये जी मोठी कढई आहे त्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेते आहे. तर मैत्रिणींनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप जास्त केस गळती म्हणजे हेअरफॉल होतो आहे आणि स्किन देखील खूप डल झाली आहे, तर हा आवळ्याचा मुरब्बा तुम्ही नक्की बनवा. किंवा हिवाळा चालू आहे, सारखी सर्दी खोकला होतो आहे, इम्युनिटी कुठेतरी कमी पडते आहे, तर त्यासाठी विटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं काम करतं आणि आवळ्यासारखं विटॅमिन सीचं दुसरं स्रोत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आता हे मोठ्या कढईमध्ये मी ट्रान्सफर केलं आहे आणि याला आता आपण लो टू मीडियम हीटवर असंच हलवत राहणार आहोत, जोपर्यंत साखरेचा व्यवस्थित पाक बनून तयार होणार नाही. आता जरी तुम्हाला हे साखरेचे क्रिस्टल होताना दिसत असतील, काहीच घाबरून जाण्याची गरज नाही आहे आणि ह्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. ही चूक तर बिलकुल करू नका. तर हा आवळ्याचा मुरवळा जो असतो तो अजिबात पाण्याचा वापर न करता बनवायचा असतो. तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता. सेम प्रमाण आहे. 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर घेतलेली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही 1 किलो गूळ वापरू शकता. आता 4 ते 5 विलायची म्हणजे वेलदोडे घातलेले आहेत आणि 4 ते 5 लवंगा यामध्ये आपण घातलेल्या आहेत, कारण ह्या दोन्हीही खूप औषधी असतात आणि याला एक वेगळा फ्लेवर येतो. तर जोपर्यंत ही साखर वितळत नाही तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने हे असंच मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून साखर बेसला चिकटणार नाही आणि हे कडक होणार नाही. हलवत राहिलं की याचा पाक प्रॉपर व्हायला मदत होते. तर ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही आहे. साधारणपणे एक 7 ते 10 मिनिट आपल्याला लागतील पाक होईपर्यंत. तर हे असं ढवळत राहायचं आहे. तुम्ही आवळ्याचं काय बनवलं आहे ह्या सीझनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या माहितीसाठी सांगते, आपल्या चॅनलवर आवळ्याची सुपारी आहे, आवळ्याचं लोणचं आहे आणि आज आवळ्याचा मोरावळा देखील आपण बनवलेला आहे आणि मी आवळ्याचा ज्यूस देखील घरात करून ठेवलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर त्याची रेसिपी देखील नक्की शेअर करेल. तर सध्या आवळ्याचा सीझन आहे, बऱ्यापैकी कमी देखील झाला आहे, पण मार्केटमध्ये आवळे मिळत आहेत. तर हा मोरावळा तुम्ही अगदी 2 वर्ष खराब होत नाही, 2 वर्षासाठी देखील बनवून स्टोअर करू शकता. पण 1 वर्षाचा जरी केला तरी पुढच्या हिवाळ्यापर्यंत आवळे येतातच. तर तुम्ही 1 वर्षासाठी हा मोरावळा स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही आणि रोज हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, अगदी कुठल्याही सीझनमध्ये हा तुम्ही खाऊ शकता. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता आता याचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे, साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. तर बघितलं ना, अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हा पाक बनवून घेतो आहे, कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. तर तेच पाणी आणि साखर एकत्र होऊन हा पाक तयार होतो. तर तुम्ही बघू शकता आता पाक व्हायला सुरुवात झाली आहे. आता याला थोडंसं अधूनमधून असं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. तर अगदी पारदर्शक काचेसारखा एकदम चमकदार आणि खायला देखील तितकाच उत्कृष्ट असा हा आवळ्याचा मोरावळा लागतो.
तर रोज तुम्ही अगदी 4 फोडी देखील याच्या खाल्ल्या तरी खूप आहेत. तर आता साईडनी याला बबल्स यायला सुरुवात झाली आहे. साखरेचा बऱ्यापैकी पाक बनून तयार झालेला आहे. पण आपल्याला याला ओव्हर कुक करायचं नाही, कारण ओव्हर कुक जर केलं तर हे आवळे जे आहेत हे खायला वातड लागतात. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला याला ह्या पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने असंच व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याला बबल्स यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपला मोरावळा बनून तयार होत आलेला आहे. तर सगळ्या साखरेचा पाक मस्त बनून तयार आहे. ह्यामध्ये तुम्ही आवडत असेल किंवा तुम्हाला हवा असेल तर एक दालचिनीचा तुकडा देखील टाकू शकता. पण माझ्या मुलांना दालचिनीचा फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे मी फक्त लवंग आणि विलायची घातलेली आहे. विलायची जर अख्खी नसेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडर देखील घालू शकता. तर अतिशय झटपट, खायला अगदी अप्रतिम लागणारा आणि भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुण देणारा हा आवळ्याचा मोरावळा आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा पाक अगदीच मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे. आता याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. मी गॅसची फ्लेम देखील थोडीशी मोठी केलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या पद्धतीने हा आवळ्याचा मोरावळा नक्की बनवा. अजूनही मार्केटमध्ये आवळे मिळत आहेत. तर याला चमच्याच्या साहाय्याने परत असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हा आवळ्याचा मोरावळा बनून तयार होत नाही तोपर्यंत. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, आपली मुलं स्कूलमध्ये जातात तर त्यांना देखील माहिती आहे की आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि एवढं व्हिटॅमिन सी आपल्याला कुठल्याही पदार्थातून मिळत नाही. तर 12ही महिने आवळ्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. तर आता याला छान अशी मस्त उकळी आली आहे, छान असा पाक झाला आहे आणि याला आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच आपला जो हा मोरावळा आहे हा बनून तयार व्हायला अगदी आपण लास्ट प्रोसेसमध्ये आहोत. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो पाक कसा बनवायचा. तर मैत्रिणींनो, ह्या मोरावळ्यासाठी आपल्याला गोळी पाक नाही बनवायचा, 1 तारी आणि 2 तारीच्या मधला पाक बनवायचा आहे. तर हा थोडासा अजून व्हायचा राहिला आहे. 1 तारीपेक्षा थोडासा जास्त होऊ द्यायचा आहे, पण 2 तारी नाही होऊ द्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी याला गोळीपाक असं देखील म्हटलं जातं. तर चमच्याच्या साहाय्याने याला असं हलवत राहायचं आहे आणि छान अशी 1 तारी होईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर मी आत्ता जी प्रोसेस केली ना, एका प्लेटमध्ये पाक थोडासा टाकायचा आणि 2 बोटाच्या मध्ये पाक 1 तारी होतो की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तर ह्यामुळे काय होतं, पाक ओव्हरकुक होणार नाही आणि ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ह्या वातड अशा चिवट लागणार नाही. तर मी आता एका प्लेटमध्ये परत पाक घेऊन बघितलेला आहे आणि आपण याला चेक करणार आहोत हा झाला आहे की नाही. तर अजूनही याला म्हणावी तशी एकतार आलेली नाही आहे किंवा चमच्याने असं सोडून बघायचं. हा जर अगदी सरळ लाईनमधून पडत असेल तर समजून घ्यायचं आपला पाक बनून तयार झालेला आहे. आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर हे ॲटोमॅटिक घट्ट होतं आणि हा जो पाक आहे हा आवळा सोक करून घेतो आणि हे मिश्रण दाटसर व्हायला मदत होते. तुम्ही जर घट्ट होण्याची वाट बघाल तर काय होईल, ओव्हरकुक होईल आणि वातड होईल. आता 2 बोटाच्या मध्ये मी तुम्हाला हा पाक दाखवते. अगदी मस्त अशी याला तार सुटलेली आहे. म्हणजे 1 तारीपेक्षा थोडासा जास्त हा पाक आपण बनवून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची, थंड करून घ्यायचं आणि नंतर याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं. तर मी आता याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर याला मी एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.